करी कुंड कुंडुनी धरीन जीवे पतित पावना दीननाथ नारायण पतित पावना दीननाथ नारायण तुझे रूप माधे रूप माधे कृष्ण
सर्व सुखाचे इच्छा पावलो इच्छा
सांभाळले तुम्ही सांभाळले संती भय निरसले बंदी भय निरसले संती भय निरसले संती तुका तुका मने काळ आता करुण शके बळ 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 तुका मने काळ तुका मने काळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले भय निरसले कंती भय निरसले कंती भय निरसले कंती विठोबार गोमाई विठोबार गोमाई विठोबार गोमाई उत्तम महाराज बादलाव पुढे म्हणतील आणि भास्कर महाराज विजयनगर त्यांनी साथ करतील. जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो 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 त्याचे जन्मालो जन्मालो त्याचे जन्मालो जन्मालो जन्मालो
जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. कोणत्या कारणानं निमित्तानं या उत्सवाचं प्रयोजन आहे आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. माझ्या मागं बोर्डच आहे, पण वक्ता म्हणून माझ्यावर काही जबाबदारी आहे. हरिभक्तीपरायण हनुमंतराव गौंडगावे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त या उत्सवाचं प्रयोजन केलेलं आहे. हनुमंतराव त्यांच्या स्विद्ध पत्नी असणाऱ्या मंगलबाई यांच्या ग्रहास्तमी जीवनाला 50 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे वैवाहिक जीवनाला 50 वर्ष आणि आयुष्याला 75 वर्ष असा या योग साधून या उत्सवाचं प्रयोजन. त्यांचे चिरंजीव मला वाटतं त्यांना 3 मुलं, एक आमचे संजू भाऊ, संतोष भाऊ आणि सुनील भाऊ. या त्रिमूर्तीनं आपल्या मात्या पित्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांच्या पूजनानिमित्त केलेला हा उत्सव. विठ्ठल निमित्त हनुमंतराव तथा ते अण्णा या नावानं त्यांना संबोधतात. अण्णांच्या या 75 निमित्त आयुष्य येत एक दिवसानं सरत होत जात असतं, आयुष्य वाढतं, पण केवळ वयाची 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून हा केलेला उत्सव नाही. 75 वर्षामध्ये जी परमार्थाची सेवा केली, जी संत महात्म्यांची सेवा केली, या सेवेचा हा गौरव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अण्णांनी जीवनभर जे परमार्थ केला, पश्चात आमचे संजू भाऊ तर आमच्या सोहळ्यामध्ये सोहळ्यात तुकोबारायांच्या विनेकरीच आहेत दिंडीत. हरिभक्तीपरायण आमचे अनिल महाराज यांच्या दिंडीत ते विना घेऊनच सेवा करतात. असं हे पारमार्थिक कुटुंब आहे. नाहीतर व्यवहारामध्ये आता
काळाचा महिमा पाहिला की जीवनातलं एक एक वर्ष आलं की त्याला एक कसा शब्द कुणी कुठल्या मूर्खानं काढलाय, त्याला वाढदिवस म्हणतात. काय म्हणतात? वाढदिवस. तो वाढ नसतो, तो घट दिवस असतो. देवानं जे आपल्याला आयुष्य दिलंय त्या आयुष्यातलं एक वर्ष सरत होणं याला वाढ म्हणावं का घट म्हणावं? हा, घट म्हणावं, बरोबर. पण लोक त्याला काय म्हणतात? वाढदिवस. आणि ती वाढदिवस साजरी करण्याची पद्धत एक नवीनच निघाली आता. मग काय त्याला वारेमाप खर्च केला जातो, काय सगळा गोंधळ असतो महाराज, गोंधळ. पण या सगळ्यापासून लांब राहून परमार्थिक कुटुंब असल्यामुळं त्यांनी या उत्सवाचं प्रयोजन केलं ना. आज माझ्या वाट्याला ही सकाळची सेवा दिलेली आहे. सेवेकरता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपलं मानवी देहाला येण्याची सार्थकतेचं प्रतिपादन करतात. विठाला देहाला आल्याचं समाधान तुकोबारा या अभंगातून व्यक्त करतात. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले त्याचे, मानव देहाला मी आलो, या देहाची माझी सार्थकता झाली. काय घडलं तर तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला, संतांनी माझा सांभाळ केला आणि त्या सांभाळण्यातून माझ्या जवळ असणारं भय आणि माझ्या जवळ असणारी खंती या दोन्हीचा निराश झाला. अनेक जन्माची जी संत भेटीची इच्छा होती तुकोबाराय म्हणतात ती पूर्ण झाली. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता महाराज म्हणतात सगळं जग ज्या काळाच्या ताब्यात आहे, ज्याच्या पुढं कुणाचंही बळ चालत नाही असा बलवान असणारा काळ, पण महाराज म्हणतात तोही आता आमच्या पुढं त्याचं बळ चालत नाही. तुका म्हणे काळ आता करुण शके बळ, तुम्ही सांभाळिले संते, भय निरसली खंते. देहाला आल्याचं सार्थकता तुकोबाराय प्रतिपादन करतात. संतांची देहाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आणि देहात येऊन काय मिळवायचं आणि ते मिळाल्यावर देहाची इति कर्तव्यता कशात आहे याची दृष्टी संतांची वेगळी. सामान्य जीव तुम्ही आम्ही, सामान्य जीवाची देहाकडे पाहण्याची दृष्टी ही भोगाची आहे. देह प्राप्त झाल्यावर लोकाला वाटतं देह जो मिळालाय तो भोग भोगण्याकरता आहे. देहाच्या ठिकाणी आत्यंतिक आसक्ती ठेवून केवळ इंद्रियांना भोग देण्यामध्ये जीवाला समाधान वाटतं. ल्यावे, खावे, बरे असावे सदैव बस. एकदा देह लोक सहज म्हणतात महाराज भाग्यवान आहेत आपण, का आपला नंबर कोरोनात लागला नाही. थोडी माणसं मेली का कोरोनात, पण आपलं भाग्य आहे की आपण त्याच्यात सापडलो नाही. मग चांगलं खावा, आता चांगले कपडे घाला आणि बिना कष्टाचा अमाप पैसा जवळ असावा बस. ही देहाकडे पाहण्याची भोगाची दृष्टी आहे. ल्यावे, खावे, बरे असावे महत्वाचा शब्द आहे. कधी कधी नाही, सदैव. रोज चांगलं खावं, रोज चांगले कपडे घालावे आणि बस भरपूर पैसा जवळ असावा. ही भोगाची दृष्टी आहे महाराज. देहात येऊन केवळ इंद्रियाला भोग जर देत असेल तर देह प्राप्त होऊन त्याला अधोगतीला जाण्या वाचून दुसरा मार्ग नाही. कारण मानव देह जो तुम्हा आम्हाला मिळालाय तो काही कमवला नाही, तो काही बळानं प्राप्त करून घेतलेला नाही किंवा तो वारसा हक्कानं मिळालेला नाही. देवानं दिलाय तो दिलाय. 84 लक्ष योनीमध्ये 4 खाणीमध्ये 84 लाख प्रकारची शरीर आहेत. पण या सगळ्या शरीरात उत्तम शरीर म्हणजे मानव देह आहे. तो तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. कसा झालाय? देवानं दिलाय.
दिले इंद्रिये हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग रे. अशा दुर्लभ देहाला तुम्ही आम्ही आलेला आहोत आणि याच्याकडे पाहून जर केवळ भोग भोगत असेल तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे त्यांनी केली मनुष्यपणा हानी हानी हानी. मग काय फरक आहे महाराज जनावरात आणि माणसात? तेही जन्माला येतात भोगतात आणि मरतात. तसं देह मिळून केवळ भोगासक्ती असेल तर तुकोबाराय म्हणतात काय थोडी आहेत काय? नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. हे श्वान शुकरे बापुडी, श्वान शुकरे बापुडी. नाही तरी काय थोरी श्वान शुकरे बापुडी. श्वान म्हणजे काय? कुत्रा. शुकर म्हणजे डुक्कर. कमी आहेत का महाराज जगतात? कमी आहेत का? काय फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात? काही फरक नाही. अरे डुक्कर तरी घाण खात पण आपण चांगलं खाऊन घाण करतो. मग डुक्कर बरं का आपण बरी? डुक्कर काय खात? घाणच खात. पण देहात येऊन जर निव्वळ भोग भोगत असेल काही फरक नाही महाराज. का तुकोबाराय मानव देहाला येऊनही त्याला मानव म्हणायला तयार नाहीत. केवळ भोग भोगणं हे प्रयोजन देहाला नाही महाराज. मी मगाशीच बोललो देह तुम्हा आम्हाला मिळाला सहज नाही. मोठे भाग्यवान आहोत आपण. मानव देहाला आलेलं भाग्य आला ते मनुष्य देहा. कुणालाही मनुष्य जन्म नाही महाराज, कुणालाही नाही. एका वाक्यात सांगू का? मानव देहाची इच्छा देवानी करावी एवढा तो दुर्लभ आहे. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. की ज्या देहाची इच्छा देवादिकाने करावी तो देह तुम्हा आम्हाला मिळाला. किती भाग्यवान आहोत आपण. उगच तुकोबाराय म्हणत नाहीत बरवे झाले आलो या जन्मासे. बोला बरवे झाले आलो या मनुष्य देहाय. बोला जोड जोडली मनुष्य देहाय.
आलो या जन्मासी, कोणता जन्म जोड जोडली मनुष्य देहा ऐसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईल. भाग्यवान हो मानव देहाला आलो. एक भाग्य. दुसरं भाग्य आपल्याला आयुष्य मिळालं. ऐका, काही जणाला देहाला येण्याचं भाग्य असतं, पण आयुष्याच्या बाबतीत फार करंटी असतात. मानव जन्माला येण्याचं भाग्य आहे. जन्माला आले 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 म्हणेपर्यंत तासावर आयुष्य महाराज काय जणांचं. तासावर तास 2 तास आले गेले. जन्माला आला काय गेलं. भाग्यवान आहोत आपण. देहाला आलो, अजून काळानं आपल्याकडे बघितलं नाही. बरवे झाले जीव हो देवा, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. मला वाटलं 26 जानेवारीचा नाही कळलं तुम्हाला कोणाला. विठाला काळानं पाहिलं नाही आपल्याकडे अजून. सांगू का जगातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कोणती? सगळ्यात जगातली आश्चर्याची गोष्ट कोणती? तर आपण या क्षणाला जिवंत आहोत. याच्यापेक्षा मोठं आश्चर्य कोणतं नाही. रोज थोडी माणसं मरतात का? काही अपघातानं मरतात. आम्ही रोज रोडवर आहे, आमचा नंबर लागला नाही आपला. काही अटॅकनं मरतात. आपल्याला सगळ्याला हृदय आहे. भाग्यवान आहे आपलं, चालू आहे. काही अपघातानं मरतात, काही अटकनं मरतात, काही सर्पदंशानं मरतात, कुणी कशानं कुणी कशानं कुणी कशानं. भाग्यवान आहोत. काळानं आपल्याकडे अजून पाहिलेलं नाही. देह मिळाला, देहाबरोबर आयुष्य मिळालं. आता जगात थोडी माणसं आहेत का जे माणसाच्या जन्माला आले आणि आयुष्य हे मिळालं. विचारलं एखाद्याला, बाबा काय वय आहे? ते म्हणतात 100वर 3. काय म्हणतात? 100वर 3. कलीच्या काळात 100 वर्ष माणसाला दिलाय. काळात किती 100 वर्ष आयुष्य दिलंय. तो भाग्यवान असा की 3 वर्ष त्याला बोनस मिळालं. बोनस एवढा जगला, पण ना गळ्यात मार, ना पंढरीची वारी, ना एकादशीचं व्रत, ना ज्ञानोबाराय माहित आहेत, ना तुकोबाराय माहित आहे. जीवनात सत्संग नाही, भगवत नाम चिंतन नाही. महाराज याला काय जगणं म्हणावं का? जगणं म्हणावं का? तुकोबाराय म्हणतात, आम्ही देहाला आलो, आयुष्य मिळालं, आणि या देहात येऊन जे मिळवायचं ते मिळालं. भाग्यवान आहोत. बरवे झाले लागलो कारणे, बरवे झाले लागलो यारे, तुमचे राही तुझे आई लोचार. वेडी
जीवनामध्ये बऱ्या व्हाव्यात. मानव देह मिळाला एक बरं झालं, दुसरं आयुष्य मिळालं बरं झालं, आणि तिसरं म्हणजे या देहात येऊन जे मिळवायचंय ते मिळालं बरव झालं, बरं झालं. बरवे झालो लागलो कारणी, जीवन कारणी लागलं पाहिजे, कारणी लागलं पाहिजे. ज्याच्या करता हे शरीर मिळालंय, ज्या कामाकरता कार्याकरता या देहात आलेलो आहे, त्या कार्याकरता शरीर कारणी लागलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तिन्ही गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडाल्या. देह मिळाला, आयुष्य मिळालं आणि सत्संग जीवनामध्ये लाभला. आचार्यांनी ज्या तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या, दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रहितुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. या तिन्ही गोष्टी मला लाभल्या म्हणून महाराज उद्गार काढतात, जन्म आलो त्याचे जन्म आलो साच फळ झालं. ज्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हा कार्यक्रम चालू आहे, अण्णांच्या जीवनात तिन्ही गोष्टी घडल्या. मानव देह मिळाला, 75 वर्षापर्यंत आयुष्य मिळालं, म्हणजे अजून आहे, आणि या जीवनामध्ये सत्संग लाभला म्हणून उद्गार काढावे, जन्म आलो त्याचे. या तीन गोष्टी घडाव्यात जीवनामध्ये. जर या तिन्ही गोष्टी शिवाय तुम्ही किती मिळवा काही मिळवा, देहाचा त्याचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. तुकोबाराय म्हणतात, मिळाले जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. मला फल प्राप्ती झाली, नुसती झाली नाही, साच फळ. साच फळ म्हणजे शाश्वत, शाश्वत फळ मिळालं. सांगेन मी त्याचा विचार. महाराज जन्माला आज आलात आणि आजच फळ मिळालं का, असा त्याचा अर्थ नाही. याच्या आधी अनेक जन्म घेतले, फळ मात्र या जन्मात मिळालं. विठाला याच्या आधी जन्म अनेक घेतले, फळ या जन्मात मिळालं. थोडे जन्म घेतले का आपण याच्या आधी? किती वेळा जन्माला आलो, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे. थोडी फजिती झाली का आपली आतापर्यंत? थोडी फजिती झाली? किती हा शब्द अनिर्वचनीय. किती जन्म घेतले आपण, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, पडलो आवर्ती बोहरा बहु थोरा उळसिया. आतापर्यंत आपण किती जन्म घेतले याच गणितच मांडता येत नाही, गणित मांडता येत नाही. कारण जीव जन्मतो ते मरण्याकरता, मरतो ते जन्मण्याकरता. हे किती वेळा झालंय सांगता येत नाही. तर जातस्य हि ध्रुवर मृत्यू, ध्रुवम जन्म मृत्युस्य च, उपजेते नाशेते घटिका यंत्र जैसे.
किती वेळा घडलंय? फार गोड दृष्टांत दिलाय ज्ञानेश्वर, फार गोड दृष्टांत. जीव जन्मतो ते मरण्याकरता, मरतो ते जन्मण्याकरता, हे अखंड चालू आहे. कसं कसं? सूर्य उगवतो ते मावळण्याकरता आणि मावळतो ते, हे किती दिवस झालं चालू आहे. विज्ञानानं एवढी भौतिक प्रगती केली, विज्ञान सांगू शकतं का इतक्या करोड वेळा सूर्य जन्म उगवला आणि इतक्या करोड वेळा मावळला? सांगू शकत नाही महाराज. तो उगवतो ते मावळण्याकरता, मावळतो ते उगवण्याकरता. हे जसं निरंतरच चालू आहे, तसं जीवाच्या माग जन्म मरण निरंतरच चालू. ना तरी उदो असतो अपैसे, हे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. विठाला अखंड चालू आहे, अखंड. अनेक जन्म आम्ही घेतले, आतापर्यंत पुष्कळ जन्म घेतले, फळ मात्र या जन्मात मिळालं. फळाचा विचार आहे, कारण अंतिम असतं ते फळ असतं. आधी बी लावायचं, मग त्याला अंकुर, मग अंकुराचा त्याचा विस्तार होऊन त्याचं पानं, फांद्या, खोड, फांद्या, पानं, फुलं, फळ. हे फळ सहज मिळालं नाही, संतांची भेट सहज नाही. ऐका, आचार्यांनी याचा क्रमांक साधताना कसा साधला थोडं लक्ष द्या. पहिला मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तो मिळाला. देहात येऊन मुमुक्षुता होणं कठीण, ती झाली, आणि मग संत भेट आहे. जन्म दुर्लभ, मग मुमुक्षुता, आणि मग संतांची भेट. संतांची भेट शेवट आहे महाराज, शेवट. देह मिळणं कठीण आहे, तो मिळाला. त्याच्यापेक्षा कठीण मुमुक्षुता आहे, तीही झाली, आणि त्याच्यापेक्षा कठीण संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे, दुर्लभ. संत भेट सहज होत नाही. महाराज लोक भेटतील पुष्कळ, संत भेट पुष्कळ. संत भेट एकच प्रमाण सांगतो नामदेवराज, एका वाक्यात संपवतो विषय. तुम्हाला देव भेटेल पण संत भेटणार नाहीत. विठाला मी काय बोललो? तुम्हाला देव भेटेल पण संत भेटणार नाहीत. परमात्मा भेटेल. नामदेवराय म्हणतात, तपे दाने व्रते गोविंद पै भेटे, तपे दाने व्रते गोविंद पै भेटे, तपे दाने व्रते गोविंद पै तपाच्या पुण्याईनं, दानाच्या व्रताच्या पुण्याईनं देव भेटेल, पण संताची भेट अत्यंत दुर्लभ आहे महाराज. महत् संगस्तु दुर्लभ हो, आगम्य अमोघश्च.
ज्यावेळेस तुकोबारायचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आणि निळोबाराय यांची भेट तीर्थयात्रेत झाली, ज्यावेळेस नारायण महाराजांनी च्या मुखातून निळोबारायांनी जगद्गुरु तुकोबारायांचा महिमा ऐकला आणि महाराज वैकुंठाला गेल्यावर 3 वेळा मृत्यू लोकात आल्याचा इतिहास निळोबारायांनी ऐकला. त्यावेळेस निळोबारायांना वाटलं, तुकोबाराय जर वैकुंठाला गेल्यावर 3 वेळा मृत्यू लोकात येत असतील तर 4थ्या वेळेस माझ्याकरता काय येणार नाही. देहू क्षेत्राला आले, अनुष्ठान मानलं महाराज निळोबारायांनी, अन्न पाण्याचा त्याग केलाय. तुकाराम महाराजांच्या नामाचा जप 1 दिवस नाही, आठवडा झाला, 15 झाला, महिना सरला महाराज, महिना 40 दिवस झाले. 41 दिवसाची मध्यरात्र निळोबाराची ती अवस्था पाहून परमात्मा प्रगट झाले. आज अन्न पाणी त्याग करून निळोबारांना 41 दिवस झाले. देव प्रगट झाले, स्पर्श केला निळोबाराने. दिव्य स्पर्श झाल्यावर पाहिलं, आले तुकोबारा, डोळे उघडून पाहिलं तर देव. देवाला पाहिल्यावर निळोबाराने पुन्हा डोळे लावले. देव म्हणले, निळोबा तुमच्या करता आलोय. निळोबाराय म्हणतात, देवा मी तुला बोलवलं नव्हतं, येथे तुझं लागे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. बाबा मी काय तुझं नाव घेत नव्हतो, तुझी प्रार्थना करत नव्हतो, तो आला. अहो महाराज आज 41 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करायला आहे. निळोबाराय म्हणले, देवा जास्त बोलू नका, तुमची माझी ओळख नाही, मी काय तुमचं नाव घेतलं नाही. तुम्हाला निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तो याचा धावा करीत असो. मग देव वैकुंठात गेले आणि 42व्या दिवशी तुकोबारायांना मृत्यू लोकात पाठवलं. मग तुकोबारायांनी पुन्हा येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देवनी केले सुखी. ऐका, निळोबारायांनी अनुष्ठान तुकोबाराय करता म्हणलं होतं. आधी देव आला, आधी कोण आलं? देव आला, नंतर तुकोबाराय आले. मग देव सोपा का संत सोपे? 41 दिवसात देव भेटतो आणि 42व्या दिवशी तुकोबाराय भेटले. देव सोपा का संत सोपे? सांगा. 41 मोठं का 42? 41 दिवसात देव आहे, 42 तुकोबाराय करता लागतात. विठाला भेट अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ. तुकोबाराय म्हणतात, जे संत मला आज भेटले याच्या करता मी थोडा प्रवास केला का? दूरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दूरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण,
करता मी दुरून आलो. दुरून दुरून म्हणजे पंढरपूरहून, पुण्याहून, आळंदीहून, देहून, परदेशातून. दुरून शब्दाचा अर्थ अनेक जन्म घेतले, झाल्या वेर झारा जन्मा बहुताचा फेरा. एवढे जन्म घेतले तेव्हा कुठं दुर्लभ भेटी तुम्हा, पायी झाले दर्शन तेव्हा संत भेटले. खऱ्या अर्थानं आज जन्मा आलो त्याचे. म्हणून संत महात्म्यांनी ज्या ज्या वेळे जीवनात संताची भेट झाली त्याचा सगळा संबंध आपल्या मागच्या पुण्याईला लावला. एका जन्मात संताची भेट, एका जन्माच्या पुण्याईनं संत भेट होत नाही महाराज. अनेक जन्माचं पुण्य तिळा तिळा एवढं गोळा करावं लागतं. पुण्य दोन प्रकारचं, निष्काम आणि सकाम. संत भेटी करता निष्काम पुण्य लागतं. निष्कामता निज दृष्टी. अनंत पुण्य, कोट्यानही कोटी पुण्य. कोट्याने पैसे नाही, कोट्याने कोटी. त्याला जन्म कशाला लागतो? एखादा हायवे गेला की कोट्यानही कोटी. त्याला जन्माची गरज नाही महाराज, जन्माची गरज नाही. संत भेटी करता निष्काम पुण्य तिळा तिळा एवढं गोळा करावं लागतं. आणि तेव्हा कुठं मग तुकोबाराने आपल्या जीवनातल्या संत भेटीचा संबंध मागच्या पुण्याने लावला. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पुण्य फळले बहुता भाग्याचा उदय. जसे तुकोबारा सांगतात तेच माऊली सांगतात. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजाजे फळासी आले. परमानंदो आजी मानसी, भेटी झाली या संताची. म्हणून जन्मा आलो त्याचे, आजी फळ साचे. फळ झाले आज, फळ साच प्राप्त झाले. या जन्मात मिळालं. मग का जन्म घेतले आतापर्यंत? अनिवार्य फळाच्या इच्छेनं जन्माला आलो. या जन्मात मिळेल, पुढच्या जन्मात मिळेल. संसारामध्ये फळ नाही, फलाभास आहे. संसारात फल नाही, फलाभास आहे. नुसतीच येणे आशा दाखवली फळाची. येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणे. माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. फळाची नुसती आशा आहे. तुम्हा आम्हाला फळ मिळत नाही, मिळालं तर साच नाही. संसारी जीवाला फळ मिळतं पुढच्या फळाला जन्म देऊन. काय सांगतोय येते का लक्षात? काय सांगतोय? माणसं महाराज घर बांधायचं, घर नाही, घर नाही. आयुष्याच्या आयुष्य घर बांधण्यात घालवतात. अख्ख्या हयात घर बांधण्यात घालवतात. मग घर बांधतानाच घराच्या बाहेर 4 चाकी लावायची व्यवस्था घ्यायलेली नसते. म्हणजे ही जागा 4 व्हीलर करता केली. बंगला झाला, मग आता ही जागा कशा करता? 4 व्हीलर करता. बंगला झाला, आता काय? 4 चाकी. 4 चाकी ही झाली, मग आता काय? म्हणले आता लग्न. लग्नही झालं, आता काय? मुलबाळ. मुलगाही झाला, मग तो शिकेल का? तोही शिकला, त्याला नोकरी मिळेल का? नोकरीही मिळाली, त्याचं लग्न होईल. सांगू का 4 वाजेपर्यंत? सांगतच राहू का 4 वाजेपर्यंत? राहील. साचं फळ नाही. मला सांगायचंय काय? संसारातलं जे फळ मिळतं ते साचं कधीच नसतं महाराज. तुकोबाराय म्हणतात फळ मिळालं, साधं नाही, साच. आजी फळ झाले साचे. काय फळ प्राप्त झालं? तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला. तुम्ही सांभाळिले संते, भय निरसले खंते. संतांनी सांभाळ केला. ऐका, संतांचं दर्शन वेगळं, संतांची भेट वेगळी आणि संतांचं सांभाळणं वेगळं. विठाला महाराज म्हणतात संतांचं दर्शन
संतांची भेट झाली नाही, संतांनी सांभाळ केला. सांभाळ. दर्शन वेगळं, दर्शनाला परिचयच लागतो असं काही नाही. दर्शनाला परिचयच लागतो असं काही नाही. भेटीला परिचय लागतो. आणि सांभाळणं हे संतांवर असतं, आपल्यावर असत नाही. महाराज, आमचा परिचय झाला नाही, संतांनी आमचा सांभाळ केला. सांभाळ. खरं सांभाळणं संताचं आहे. महाराज, कोण सांभाळतं जीवनात? संत सांभाळ. बोलू का? जन्म जाते मायबाप सांभाळत नाही, तेवढे संत सांभाळ. मायबापे सांभाळते, लोभा कारणे मायबापाचं सांभाळणं नाही, पाळणं आहे. त्याच्या माग लोभ असतो, लोभ. पण जीवनामध्ये सांभाळतो कोण? संत सांभाळतात. महाराज, ज्या दिवशी संतांनी सांभाळलं तोच खरा जीवनातला दिवस. निळोबाराय म्हणतात, मी आत्तापर्यंत अनाथ होतो, अनाथ. पण ज्या दिवशी तुकोबारायांनी माझा सांभाळ केला त्या दिवशी खऱ्या अर्थानं मी सनाथ झालो. सांभाळिले अनाथ. कसं सांभाळतात महाराज? कसं सांभाळतात? गोवत्स न्यायानं. नुकतीच प्रसूत झालेली जी गाय आहे तिला धेनू म्हणतात. सगळ्या गाय धेनू नाहीत. नुकतीच प्रसूत झाली जी गाय आहे तिला धेनू म्हणतात. ती धेनू जसा आपल्या वत्साचा सांभाळ करतात त्या न्यायानं तैसे माझा येती सांभाळ. जशी गाय प्रसूत झाली महाराज, ती जसा आपल्या वत्साचा सांभाळ करते. ती चरत असते डोंगरावर, चरते डोंगरावर, पण चित्त कुठे आहे? नाना गाय चरे डोंगरी परी, चित्त बांधिले वत्सावरी. महाराज, संतांनी आमचा तसा सांभाळ केला. त्या न्यायानं तुम्ही सांभाळिले संती, सांभाळ केला. या सांभाळण्यातनं काय गेलं? भय निरसली, भयाचा निराश झाला आणि खंतीचा निराश झाला. भय होतं आमच्याकडं. कशाचं भय होतं? भय होतं जन्म मरणाचं. लक्ष द्या तिथे. कारण जन्मनं आणि मरण याही जन्मात भेटतील का नाही, या जन्मात कृपा करतील का नाही, का आणखी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल? जन्म मरणाचं भय. कारण जन्म आणि मरण भयग्रस्त आहे. जन्माला येण्याच्या आधी भीती आहे, जन्माला आल्यावर भीती आहे, आणि मरतानाही भीतीच आहे. जन्माला येण्याच्या आधी गर्भवासात राहावं लागतं महाराज, आईच्या उदरामध्ये. ती जागा कशी आहे? विष्ठालेप चहूकडे नेहमी ऐकलेला विषय आहे. गर्भवासीचे दुःख गाढे, गर्भातलं दुःख गाढ. गाढ म्हणजे समजतं ना काय? गाढा अभ्यास. गाढ याचा अर्थ सांगता येत नाही. एवढं दुःख आहे गर्भात आईच्या. सगळीकडे विष्ठेचा मूत्राचा लेप आहे महाराज. आईच्या उदरात मासाचा गोळा असतो.
अजून त्वचा तयार झालेली नसते. त्या मातेनं गरम चहा पिला, बघा बरं, तो गरम चहा आत त्या पिंडाच्या अंगावर पडला, कसं वाटत असेल? गरम चहा पिते, गार आईस्क्रीम खाते. आईस्क्रीम खाल्लं कसं वाटतं? कसं वाटतं बरं? हे राहायचं 1 दिवस नाही, 9 महिने, 9 दिवस. एवढं दुःख आतूनच देवाला प्रार्थना, देवा एक वेळ करी सोडो बाबा, सोडो या दुःखात. आणि मग जन्माला आला, त्याच्या लक्षात येतं बाहेरच्या पेक्षा आतच बरं होतं. एवढं बाहेर खतरनाक आहे. बाहेर दुःख थोडं नाही, थोडं नाही, इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे. संसारिकाचं दुःख, एक संसारिक दुसऱ्या काही सांगू नका बाबा, तुमचं तसं आमचं तसं असं. कुणाला सांगावं, कुणाला सांगावं? शेतामध्ये गेला महाराज, मोठा पाषाण, छाती एवढा गोल पाषाण मांडी घालून बसला आणि सगळी दुःख त्या पाषाणाला सांगायला. पाषाणाला काही चेत नाहीत का? दगडाला काय कळत का? पण याची दुःख ऐकून अचेतन असणारा तो पाषाण दुभंगला. लसा हे पाषाण फुटती भय काम चिंती भरते. लसा हे पाषाण फुटती भय काम चिंती भरते. मरताना तरी सुख काय म्हणायचं? उगच तू खूप बरं सावध करत नाही, आता नाही करणार, कळो येईल बस. अंतकाळी म्हणजे केव्हा शरीरातून प्राण जातो त्यावेळेस कोणही बरोबर येणार नाही, असं वर्णन आहे. देहातून जीव जात असताना एका वेळेस 2 कोटी विंचू चावावे. 2 कोटी पैसे नाही, विंचू विंचू. तुमच्याकडे पैसे असू द्या नसू द्या, तेवढे चावणार आहेत सगळ्याला. चकचक करून मान हलवून काही उपयोग नाही, कारण प्रत्येकाला मरायचं आहे. जाताना एवढं दुःख आहे, येताना इथं आल्यावर जाताना दुःख. भयग्रस्त आहे हा संसार. वेळेत काय सुखाचार्य, जन्मालाच यायला नको. ब्राह्मणाचे पोर एक खेळयासी भ्याले भेले भेले, अशी भयग्रस्त ही वाट. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. पुष्कळ मोठा विषय महाराज, भयग्रस्त आहे. तुम्ही संतांनी सांभाळ केला, भयाचा निराश झाला. कारण एकदा तुम्ही सांभाळलं की हा जन्म आणि मरण स्वरूपी सागर तरुण जाऊ का नाही शंका घेण्याची कारण आहे का? तू का म्हण तुमच्या पायाच्या ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो.
मज हृदय सद्गुरु जेने तारिला हा संसार मनोन विशेष अत्यादुर्विवेकावर भय राहिलं नाही. भय इथं काळाचं भय घ्यायचं नाही, जन्म मरणाचं भय. भय कशा शास्त्राच्या अंगानं पाहायला गेलं तर द्वैतात भय सांगितलं. द्वितीयात वय भयम भवती. ऐका, जिथं द्वैत आहे आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. द्वैतात भय आहे. एकटा असल्यावर माणसाला भीती का हो? एकाचे दोन झाले की भीती आहे का नाही? भ्यावंच लागतंय. तुम्ही इथं सुद्धा होय म्हणायला घाबरताय. आलं का लक्षात? बरोबर आहे ना? एकाच दोन झालं की जाऊ दे, निवडणूक लागली का म्हणले बिनविरोध. काय भीती आहे का पडायची? बिनविरोध काहीच भीती नाही. म्हणतात बाबा रात्रीतनं बिघडतं सगळं. आपल्याला त्यातलं काही कळत नाही. एकानं रात्रीतनं फॉर्म भरला, आता भय झालं का नाही? आता निर्माण झालं. एकट्याला भीती का? द्वैत म्हटलं की भीती आहे. आमच्याकडं द्वैत होत. द्वैताचा जनक अज्ञान आहे. अज्ञानानं हे द्वैत निर्माण होतं महाराज. मग संतांनी सांभाळलं, द्वैतच राहिलं नाही का? ज्या अज्ञानानं हे द्वैत निर्माण झालं होतं ते अज्ञान संतांनी घालवलं. कारण संत हे ज्ञान स्वरूप आहेत. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, ते चालते ज्ञानाचे. बस किती सांगतायत. आत्मज्ञाने चोखडी असे ज्ञान स्वरूप संत असल्यामुळं त्यांनी ज्ञान दिलं. ज्ञानानं अज्ञान गेलं आणि अज्ञानानं निर्माण होणारं द्वैत गेल्यामुळं आता आमचं चित्त निर्भय झालं. संतांनी अभय दिलं. अभय अभय उत्तरी संती केले दान, झाले समाधान चित्त ते. भय निरसली, खंती निरसली. खंती म्हणजे चिंता. खंती म्हणजे चिंतेचा निराश झाला. सध्या समाजात दोनच गोष्टीची गरज आहे. माणसं सध्या भयग्रस्त आहेत आणि माणसं सध्या चिंताग्रस्त. कोणाला कसली चिंता, कोणाला कसली चिंता. चिंता ही व्याधी आहे. चिंता ही व्याधी आहे. रोगाचे दोन प्रकार लक्ष द्या. रोगाचे दोन प्रकार, आदी रोग आणि व्याधी रोग. आदी म्हणजे सर्दी, खोकला, पडसं, ताप. दवाखान्यात गेलं, गोळ्या औषध घेतलं की बरं झालं. पण व्याधी रोग असा आहे, एकदा जडला त्याला औषधच नाही, मनुष्याबरोबरच जातो. चिंता केव्हा जाती? चितेवर गेला. चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषता. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. पुष्कळ विषय माणसाशी खराब होत जातात चिंते. का म्हणले तुम्ही पंक्तीशिवाय जेवत नाही पण खराब का व्हायला लागला? पंक्तीशिवाय जेवत नाहीत पण खराब का व्हायला? काय सांगायचं महाराज? चिंता लागली. सामान्य नाही ही चिंता. एकदा जडली की माणसाच्या प्रलयांताम उपासता. संतांनी सांभाळ केला, चिंता घालवून टाकली. अवघी चिंता वारली. वारली शब्दाचा अर्थ निशेष गेली, निवारुनी आता सकल चिंता यावर. कोणती होती चिंता? संत भेटतील का नाही, माझ्यावर कृपा करतील का नाही, आयुष्य एक एक दिवसानं सरत होत चाललंय, माझा उद्धार होईल का नाही, कायमी उद्धार. बस आता ही सगळी चिंता संपून गेली. सांगितली चिंता न करावी तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली चंती. विठोबा
त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते मानवी देहाची सार्थकता तुकोबराय प्रतिपादन करतात. मी जन्माला आलो या जन्मात मला 7 फळ शाश्वत फळ मिळालं. काय? तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला, त्या सांभाळण्यातून भय गेलं, त्या सांभाळण्यातून चिंता गेली, निर्भय आणि निश्चिंत जीवन झालं. आता जीवनामध्ये काही मिळवायचं राहिलं नाही, कृतकृत्य झालो, इच्छा केली तो पावलो. ऐका, ही परमार्थातली सगळ्यात मोठी अवस्था आहे. पोट भरल्याची द्योतक आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. कोण संसारी माणूस म्हणू शकतो कृतकृत्य झालो? व्यवहारात माणसं आम्हाला म्हणतात, महाराज बस म्हणले या वर्षी मी रिटायर आहे. मग एकदा रिटायर झालो की तुम्ही आणि मीच बघा बर का. हे कुठपर्यंत बोलणं असतं रिटायर होईपर्यंत. खरं सांगू का, एकदा मनुष्य रिटायर झाला की त्याच्या इतकी कामं कोणाला नसतात. त्याच्या इतकी कामच कोणाला नाहीत. बघा तुम्ही नोकरदारी असताल कोणीतरी, त्याच्या इतकी जनतेनं म्हणा तुम्हाला काय काम आहे, रिटायर आहे तुम्ही, मग जावा डबा द्या, आणा दळून, आणा गॅस, सांभाळा पोर, जावा पाहुण्याकडे. आता ही सांगू आम्ही मात्र इच्छा, आता आमच्या जवळ काय राहिलं? काहीच नाही. काम नाही, काम विषय असेल तर इहलोकातल्या भोगाची इच्छा करेल, पामर असेल तर पारलौकिक भोगाची इच्छा करेल, आणि मुमुक्ष असेल तर मोक्षाची इच्छा करेल. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातल्या इच्छा संपल्या. इहलोकातले भोग सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण. पारलौकिक भोग अरे आमच्या पुढे हात जोडून आहेत. इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरो भवरो. आणि मोक्ष त्याच्यावरच आता आम्ही. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. कुठलीच इच्छा राहिली नाही, कुठलीच. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा. कृष्णेची काहीही इच्छा राहिली नाही, काही इच्छा राहिली नाही. गंगा ही वाहत असते महाराज कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत. एकदा की समुद्राला मिळाली की तिचं वाहन राहिलं का संपलं? संपून गेलं. तसा आमचा आतापर्यंतचा प्रवास, जी इच्छा होती अनेक जन्माची ती या जन्मात पूर्ण झाली. इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. आणि आता शेवटी महाराज म्हणतात तो काळही आमच्यावर बळ करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. कोण आहे काळ? काळ कोण आहे? सगळ्यात मोठा बलवान कोण असेल तर काळ. सगळे बलवान ज्याच्या पुढे हातबल होतात असा काळ. महाराज सावध करतात असताल कुणी संपत्तीचं बलवान आहे, कुणी सत्तेचं बलवान आहे, कुणी ज्ञानाचं बलवान आहे, कुणी तपाचं बलवान आहे, कुणी अधिकाराचं बलवान आहे. पण हे सगळे बलवान कुठपर्यंत? जोपर्यंत काळ येत नाही तोपर्यंत. एकदा काळ आला की संपला. तववरी तुमचे बळ जव आला नाही काळ. आणि एकदा तो आला काही चालत नाही.
मग तेथे नचले काही सत्ता संपत्ती, बस सगळं संपलं सगळं. असा बलवान काळ की जन काळ रूपी सिंहानं आपल्या पंजामध्ये जगरूपी हत्ती धरला. न्याहाळी पा केवढा पसरला से चौडा, करोनी माझी वडा आकार गजू. एक दोघाला ग्रास करणारा नाही, काळे खादला अवघा आकार. उत्पत्ती संहार घरामोड, सगळ्यावर काळाचं बळ आहे. पण तुकोबर म्हणतात असा काळ आमच्यावर बळ करू शकत नाही. ऐका, फक्त 2 मिनिटात विषय संपतो. संतांनी सांभाळचा कार्यकारण भाव संबंध कसा लावायचा, संतांनी सांभाळणं आणि काळाचं बळ न चालणं याचा संबंध कसा लावायचा. माणूस भेटतो ते सगळ्यात कशाला भेटतो, मरणार. गीत तुका म्हणे वाहे मरणाचे भय. याच्या पुढे सांगू का, लोकाला मर म्हटलं तर राग येतो. मरणार आहे हे माहित असून सुद्धा आगा मरहा बोल न सहाती. मर म्हटला म्हणून भांडणं झाली. भाऊ काय झालं म्हणले भांडणं करायला, मला मर म्हटलं. मग तो अमर आहे, अमर आहे. माणसाला मर म्हटलं सुद्धा सहन होत नाही, एवढा भीतात. का भीतात मरणाला, संतांनी सांभाळण्यातून काळाचं बळ जाणं याचा अर्थ असा आहे. कुणाला भय मरणाचं, ज्याला या देहाची आसक्ती आहे त्याला मरणाचं भय. माणसाला शरीर कधीच जाऊ नये असं वाटत, इतकी आसक्ती आहे शरीरात, इतकी आसक्ती, इतकी आसक्ती. मरूच वाटत नाही माणसाला. का, एवढा देहाशी माणसानं आसक्ती धरलेली. ती आसक्ती अज्ञानानं निर्माण झाली. मगाशी सांगितलं, संत हे ज्ञान स्वरूप आहे. त्यांनी ज्ञान दिल्यामुळं अज्ञान गेलं, आणि अज्ञानामुळं जो मी देह माझा म्हणत होतो ते देहाची आसक्तीच आमची संपली. आणि संतांनी आम्हाला आता या अवस्थेवर आणून बसवलं. मरण माझे मरो लक्ष द्या. त्यांनी काय केलं, मरणालाच मारून टाकलं. काय केलं, आम्हाला अमर केलं. अमर. आता आम्ही अमर झाल्यामुळं तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. ज्ञानेश्वर
महोत्सवानिमित्त आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव म्हणजे लग्नाचे 50 आणि आयुष्याचे 75 म्हणजे किती झाले 125 असा हिशोब नाही लावायचा. एकाच आयुष्यात 75 वर्ष आणि लग्नाला 50 वर्ष असा योग साधून हा त्यांचा सोहळा इथं साजरा केला जातो. भगवंता चरणी जगद्गुरु तुकोबरायांचे चरणी एवढीच प्रार्थना केली करायची, जसा अण्णांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं भाग्य त्यांच्या कुटुंबाला चिरंजीवाला तुम्हा गावकऱ्यांना लाभलं तसं त्यांच्या शताब्दीचाही लाभावं त्याच्याकरता महाराजांनी परमात्म्याने त्यांना उदंड आरोग्य आणि आयुर्मान द्यावं अशी प्रार्थना करून शेवटी तुकोबरायचं भजन करतो. भजन झाल्यावर चाल होईल, चाल झाल्यावर आपली सेवा परमात्मा चरणी समर्पण होईल. तुकोबरायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टासानं हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. तुकाराम हरी तुकाराम त्यांना मागे साथ बालाजी गोडकेकर. सगळ्यांनी टाळ वाजवा बरं का. Bala
श्री हनुमंतराव प्रभुराव गवणगावे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यांचं वर्णन महाराजांच्या मुखातून झालेलं आहे. तर मी जास्त त्याचा पुनरुच्चार करणार नाही, तुमचा वेळ घेणार नाही. विशेष म्हणजे आपण मात्र देवो भो, पितृ देवो भो, अतिथी देवो भो, गुरुदेवो भो या संस्कृती पायिक असल्यामुळे असे धार्मिक उपक्रम संत संगतीचा सहवास लाभल्यामुळे होतोय, हे एक विशेष महत्त्वाचं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांची निवड केलेली आहेत, आमचे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त परायण रमेश महाराज दावणगावकर म्हणत होते की कुठलंही विधायक कार्य करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो आणि विघातक कार्य करण्यासुद्धा पैसा लागतो, परंतु विधायक कार्याचे हे म्हणजे त्याचे वृद्धिंगत होतं आणि विघातक कार्य समाजासाठी घातक असतं. म्हणून त्या गवणगावे परिवाराने आपण जोडलेल्या पैशाचं धनाचं जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचार व्यंजकर या तुकाराम महाराजच्या न्यायाप्रमाणे त्याने हा पैसा सत्मार्गी लावला. त्याबद्दल त्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो व धन्यवाद देतो. आणि तसेच या कार्यक्रमासाठी भक्तिविना मुक्ती नाही हा सिद्धांत वेद सांगे हा दोघांना असं जरी असलं तरी वेदानं सांगितलेली भक्ती सर्वसामान्य जीवाला कळणार नाही, जमणार नाही असा विचार करून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ज्याला 5वा वेद वारकरी संप्रदाय मानला असा गाथा लिहिला आणि त्या गाथ्यामधील प्रत्येक प्रमाणाचं अनुकरण आपल्या संसारामध्ये होतं. आणि तशा त्या महान जगाचा उद्धार करणाऱ्यांच्या कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला ते हरिभक्त परायण वारकरी भूषण कान्होबा महाराज गुरुवर्य कान्होबा महाराज यांचं दर्शनाचा योग आम्हाला झाला. त्याबद्दल आम्ही आमच्या भाग्याचं वर्णन करतो आणि महाराजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. यानंतर हनुमंतराव गवणगावे यांच्या वतीनं महाराजांचं पूजन होणार आहे आणि पूजन झाल्यानंतर मग आरती होईल. कारण आरती झाल्यानंतर लोक पाया पडायला गर्दी होते, पूजनाचा व्यवस्थित कार्यभार होणार नाही म्हणून म्हणतो. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्त परायण मृदंगाचार्य कृष्णा महाराज बीडकर यांचं हे अभिनंदन. आणि तसेच करण महाराज गुरनाळकर, मोरे महाराज नवगेकर, भास्कर महाराज विजयनगरकर, आमचे भीष्माचार्य बादलगावकर मामा, राम पंढरीनाथ भगवान की जय.